ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज होळी. होळी, त्या निमित्त तुम्हाला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. पण मंडळी, होळी साजरी का करायची? होळी आता वेगवेगळे महत्व आहे त्याला, पण आपण सर्व सामान्य आणि सहज त्याच्या मागचं कारण बघूया आपण थोडक्यात. की होळी 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 करणे म्हणजे आपल्यामध्ये काही दुष्ट विचार असतील, काही विचार असतील, खराब विचार असतील, काही कुणाविषयी वाईट मत असेल, काय काय जी असेल ती, जे काही खराब आहे आपल्या मनामध्ये, अगर खराब गोष्टी आपल्या हातून काही घडतात, आपल्या वागणुकीत काही खराबी असतील, काही त्या सर्व गोष्टींची होळी करणे आज. आणि त्याबरोबर काय केलं जातं आता याच्या मागे निसर्गातलंही, निसर्गामध्ये काय होतं बदल, की जी आता बऱ्याच जे असतात वृक्ष, त्याचे पाला पाचोळा ही पडलेला असतो, म्हणजे खूप. आणि समजा गाव ठिकाणी खूप घाण कचरा वगैरे अशा गोष्टी असतात, त्या एकत्र करून त्या गोष्टी एकत्र करून त्या पेटून देणे म्हणजे होळी करणे. म्हणजे थोडक्यात स्वच्छता करणे, परिसराची स्वच्छता करणे. याचा अर्थ असा नाही की नवीन लाकूड फाटा तोडणे, वृक्ष तोडून ते तिथं जाळणे, हा त्याच्या मागचा उद्देश नाही. जे खराब झालेलं आहे, जे का आपल्या सभोवताली काही घाण पडलेली, ते एकत्र करणे, कचरा म्हणजे काही असेल तुमचे, त्याचं नष्ट करणे, त्याची होळी करणे. जशी आपल्या मनामध्ये दुष्ट विचाराची होळी करायची, तसं ती होळी करायची सर्वांची. आणि होळी झाल्यानंतर कुणाविषयी जर आपल्या मनामध्ये राग दोष काय असेल, ते सगळं त्या बोंबलून सगळं काय करायचं, मन मोकळं करायचं. कुणाच्या घरातले असेल, इतर असतील, कुणी असतील, काही त्याच्याविषयी जे मन ते मोकळं करून टाकायचं, म्हणजे मनामध्ये काही ठेवायचं नाही. आणि पुन्हा नवीन, जसे वृक्ष नवीन पालवी फोडतात आणि भरदार होतात, तसं आपलं जीवन नवीन ह्यानं चालत राहायचं. अशा प्रकारे होळी साजरी करायची. तर परत एकदा तुम्हाला होळी निमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो. बस एवढंच. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधान.